आज रविवार शहरातील मंगलगेट परिसरामध्ये काही कारणास्तव दोन गटात वाद झाला। यात शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव हे जखमी झाले। त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सदर घटनेनंतर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली, कारण सचिन जाधव हे विखे समर्थक आहे। या वादानंतर निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत। वाहनांची तोडफोड झाली, कार्यालयाची तोडफोड झाली, काय सांगा? आज जो प्रकार घडला तो प्रकार अतिशय चुकीचा आहे, निंदनीय प्रकार आहे। एका प्रभागातील नगरसेवकाला, जो नगरसेवक 20,000 लोकांचं नेतृत्व करतो, त्याला जर त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण होत असेल, त्याचं जर म्हणजे त्याला फार जीवानिशी जर कोणी त्याच्याशी संघर्ष करीत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे। आणि मला हे आज लक्षात आलं, मी ज्यावेळेस माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहरामध्ये फिरलो, त्यावेळेस नगरवासियांनी माझ्याकडे विकासाचा मागणी नाही केली, नगरवासियांनी माझ्याकडे संरक्षणाची मागणी केली आणि या संरक्षणाची मागणी केली। ही दहशतवाद आज या ठिकाणी पाहायला मिळाली। खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा गेल्या 4 दिवसापासून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात होता। जाणीवपूर्वक कोणाला तरी खोट्या नाट्या त्या ठिकाणी क्लिप द्यायच्या आणि निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली, दमबाजी केली। पण आज खरे गुंड कोण आहे नगरकरांसमोर आज या ठिकाणी आले। सर, कुठेतरी बघितलं तर माजी नगरसेवक सचिन जाधव हे देखील महायुतीतलेच आहे आणि जे समोरचं जे गट होतं ते पण महायुतीतलं, असं बोललं जातं, कसं बघता याकडे तुम्ही आला? शेवट एखाद्या एखादा प्रसंग ओढवल्यानंतर त्या कुठल्या पक्षाचं आहे, कुठल्या पार्टीचं आहे, कुठल्या राजकीय प्रवाहाचं याचा विचार न करता त्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, हा या विचाराचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। सचिनराव जाधव कुठल्या पार्टीचे यापेक्षा त्यांच्याबद्दल जे घडलं चुकीचं घडलंय त्यासाठी मी या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना आलेलो आहे।